सिंगल टियर आर्किटेक्चर. तुम्ही तुमच्या रस्त्यावरती खाद्यपदार्थाचे ठेले, फूड स्टॉल नक्की पाहिलेच असतील. तिथे एकच माणूस ऑर्डर घेत असतो, जेवण बनवत असतो, खाद्यपदार्थ बनवत असतो आणि शेवटी तोच स्वतःच पैसेही देखील घेत असतो. तिथे किचनसाठी वेगळा माणूस नसतो, बिलिंग काउंटरवर वेगळा माणूस नसतो, ऑर्डर घेण्यासाठी वेगळा वेटर नसतो. सगळं काही एकच माणूस करत असतो. एकच माणूस तो संपूर्ण दुकान चालवत असतो. हाच कॉन्सेप्ट जेव्हा क्लाउड ॲप्लिकेशनमध्ये वापरतो तेव्हा त्याला म्हणतात सिंगल टियर आर्किटेक्चर. आता सिंगल टियर आर्किटेक्चर म्हणजे नक्की काय, तर इथे ॲप्लिकेशनचे तीनही पार्ट म्हणजेच UI जे युजरला दिसत असतं, बिझनेस लॉजिक म्हणजेच जे ॲप कसं काम करतं याचं लॉजिक, आणि डेटा म्हणजेच डेटाबेस, हे सगळं एकाच क्लाउड रिसोर्सवर चालत असतं. म्हणजेच एकच सर्व्हर, एकच सिस्टीम आणि सगळं त्याच ठिकाणी होत असतं, जसं आपल्या फूड स्टॉलवरती तो माणूस करत असतो. इथे वेगळे लेयर्स नसतात. UI साठी वेगळा लेयर, लॉजिकसाठी वेगळा लेयर, डेटासाठी वेगळा लेयर, असं काही सेपरेशन नसतं. यालाच म्हणतात नो लेयर सेपरेशन. आता याचा सगळ्यात मोठा फायदा काय होतो, तर हे आर्किटेक्चर डिप्लॉय करायला खूप सोपं असतं. क्लाउडवर एक रिसोर्स घ्या, ॲप्लिकेशन रन करा आणि काम सुरू करा. कॉस्ट पण कमी लागते, कारण एक्स्ट्रा सर्व्हर्स, एक्स्ट्रा सेटअप काहीच लागत नाही. म्हणूनच सिंगल टायर ॲप्लिकेशन POC म्हणजेच प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट, डेमो ॲप्लिकेशन किंवा लर्निंग प्रोजेक्टसाठी खूप वापरले जाते. नवीन आयडिया दाखवायचा असेल, तर क्लायंटला कॉन्सेप्ट समजवायचा असेल, तर हे आर्किटेक्चर बेस्ट आहे. पण आता जरा विचार करा, जो आधी उदाहरण घेतलं आपण, की आपला जो दुकानदार आहे तो स्वतःच ऑर्डर घेतोय, स्वतः जेवण बनवतोय, स्वतःच पैसे घेतोय. 2-4 ग्राहक जर त्याच्या दुकानावर आले तर हे तो परफेक्टली करू शकतो. पण खूप सारे लोक आले तर त्याला शक्य होईल का? त्याचं काम फास्ट होईल का? सोपं होईल का? तर नाही. अर्थातच ॲप्लिकेशन क्लाउडमध्ये देखील तसंच आहे. आता थोडीशी जर आपण प्रॅक्टिकल साईड बघितली तर क्लाउडमध्येही युजर्स वाढले, ट्रॅफिक वाढला, तर सिंगल टियर आर्किटेक्चर ते नीट स्केल होत नाही. सगळा लोड एकाच क्लाउड रिसोर्सवर येतो, ॲप्लिकेशन स्लो होतं, परफॉर्मन्स इश्यूज येतात आणि डाऊन टाईमचा रिस्क वाढतो. म्हणूनच प्रोडक्शन लेवल मोठ्या क्लाउड ॲप्लिकेशनसाठी सिंगल टियर आर्किटेक्चर योग्य नाही. थोडक्यात सांगायचं तर हे आर्किटेक्चर सिंपल आहे, लो कॉस्ट आहे आणि सुरुवात करण्यासाठी चांगलं आहे. पण मोठ्या स्केलसाठी पुढच्या आर्किटेक्चरची गरज लागेल आणि ते आपण आपल्या पुढच्या सेक्शनमध्ये पाहणार आहोत.